जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रो टू ब्रांच. आज जे आपलं लेक्चर राहील ते राहील आपलं पॉलिटिक्सच म्हणजेच राज्यशास्त्राचं लेक्चर नंबर 3. या ठिकाणी आपण बॉरोइंग फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघू. म्हणजेच असे फीचर्स, असे काही वैशिष्ट्ये जे आपण दुसऱ्या देशांकडून अडॉप्ट केलेले किंवा दुसऱ्या देशांच्या संविधानामधून अडॉप्ट केलेले. यापूर्वी आपण ते 2 लेक्चर्स बघितले. त्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं की भारताचं संविधान बनलं कसं आणि त्यासोबतच भारताच्या संविधानाचे वैशिष्ट्ये कोणते, सायलेंट फीचर्स कोणते. तर पार्ट 1 मध्ये आपण जे बघितलं होतं की मेकिंग कशी झाली, त्यामध्येच आपण ड्राफ्टिंग कमिटीबद्दल बोललो होतो. म्हणजेच मसुदा समितीबद्दल बोललो होतो. ड्राफ्टिंग कमिटीचे एक मेंबर होते, दॅट वॉज बी.एन. राव. हे जे बी.एन. राव होते, यांचं महत्त्व यासाठी वाढून जातं, कारण या व्यक्तींनी जगभरात जितके ग्लोबली अवेलेबल किंवा नोन कॉन्स्टिट्यूशन आहे, बाकी देशांचे किंवा संविधानं आहेत, त्या संविधानांचा एका प्रकारे अभ्यास केला, स्टडी केली. जसं की यू.एस.ए. सारख्या देशाची किंवा यू.एस.एस.आर. सारख्या देशाची. त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमधून ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, ज्या ग्लोबल डेमोक्रेसीमध्ये युजफुल आहेत, त्या प्रॅक्टिसेस रेकमेंड केल्या ड्राफ्टिंग कमिटीला ज्यावेळेस इनिशियल ड्राफ्ट दिला होता. आणि बी.एन. राव यांना खूप जास्त इग्नोर केलं जातं ड्राफ्टिंग कमिटी ज्यावेळेस आपण अभ्यास करतो. बी.एन. राव जे होते ते कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर होते. बी.एन. रावनी ग्लोबल कॉन्स्टिट्यूशनची स्टडी करून एका प्रकारे बॉरोइंग फीचर्सची संकल्पना मांडली होती. तर कोणकोणते फीचर्स होते, जे आपण दुसऱ्या देशांकडून बॉरो केलेले आहेत, जे आपण आजच्या स्थितीमध्ये पण फॉलो करतो, त्याबद्दल जाणून घेणं गरजेचं होऊन जातं. कारण पॉलिटीचा अभ्यास फक्त मेकिंग समजून किंवा मग सायलेंट फीचर समजून डायरेक्टली युनियन अँड इट्स टेरिटरीवर जाऊन नाही होत. यानंतर जे आपलं लेक्चर होईल बॉरोइंग फीचर्स नंतर, ते होईल प्रिअम्बल म्हणजेच प्रस्तावना. प्रिअम्बल ज्यावेळेस आपण स्टडी करू, त्यानंतर 4थं किंवा 5वं लेक्चर जे राहील, ते राहील फाउंडेशन लेक्चर, की स्टेट काय असते, नेशन काय असतो, टेरिटरी काय असते. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतरच आपण युनियन अँड इट्स टेरिटरीवर जंप करू. तो आजचं लेक्चर स्टार्ट करू. तर भारताचं संविधान बनताना खूप जास्त फिलॉसॉफिकल रॅन्सेकिंग करण्यात आली होती. म्हणजेच उचापचक करण्यात आली होती, अभ्यास करण्यात आला होता, खूप जास्त शोध घेण्यात आले होते. तर कशाचे? जितके पण नोन कॉन्स्टिट्यूशन होते एंटायर वर्ल्डमध्ये त्याचा. जितके पण बेस्ट प्रॅक्टिसेस होत्या ग्लोबल डेमोक्रेसीमध्ये, त्या भारताच्या सोशिओ कल्चरल फॅब्रिकमध्ये अडॉप्ट करण्यासाठी एका प्रकारे ही रॅन्सेकिंग करण्यात येत होती. चिंतन करण्यात येत होतं, विचार-विमर्श करण्यात येत होते. तर स्ट्रक्चरल ब्लूप्रिंटबद्दल जर बोलायचं झालं, तर प्रायमरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि स्ट्रक्चरल जे फ्रेमवर्क होतं, ते बनवण्यासाठी इंडियन स्टेटच्या ही रॅन्सेकिंग करणं खूप जास्त गरजेचं होतं किंवा ग्लोबल प्रॅक्टिसेस अडॉप्ट करणं खूप जास्त गरजेचं होतं. तर आपण त्यासाठी वेगवेगळ्या देशांकडून त्यांच्या संविधानामधून वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या, ज्या आपल्या देशाच्या हिशोबाने बरोबर आहे किंवा आपल्या देशाची डेमोक्रेसीला चालना देण्यासाठी बरोबर आहे किंवा खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो ॲक्ट होता दॅट वॉज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. राउंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर जो ॲक्ट बनला होता तो होता हा ॲक्ट, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. आता बरेचसे रायटर्स असे किंवा बऱ्याचशा बुक्स अशा आहेत ज्या ठिकाणी इथे जो आकडा असतो तो 60% दिलेला असतो. काही बुक्समध्ये 65 to 75% पर्यंत किंवा 70% पर्यंत एकापर्यंत लिहिलेलं आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे 1935चा, या ॲक्टमधून आपण बऱ्याचशा गोष्टी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲज इट इज कॉपी केल्या किंवा अडॉप्ट केल्या. त्यापैकी एक आहे फेडरल स्कीम, दुसरा आहे गव्हर्नरचं ऑफिस, तिसरा आहे ज्युडिशरी, चौथा आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन, पाचवा आहे एमर्जन्सी प्रोव्हिजन्स. तर 60% अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे, ते डिराईव्ह झालेलं आहे सिंगल सोर्समधून, दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. फेडरल स्कीमचा अर्थ काय होतो आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बोललो, तरी आपण एकदा रिपीट करू, की पॉवर जी आहे ती शेअर राहील, म्हणजे शेअर्ड पॉवर राहील किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर राहील बिटवीन सेंटर आणि प्रोव्हिन्सेस किंवा मग सेंटर अँड स्टेट. म्हणजेच ड्युअल गव्हर्नमेंटची सिस्टम जी आहे किंवा फेडरल स्कीम जी आहे ती आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून घेतलेली आहे. नंतर ऑफिस ऑफ गव्हर्नर बद्दल जे आपण बॉरोइंग केलेली आहे ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून केलेली आहे. म्हणजेच जे रोल्स असतील गव्हर्नरचे किंवा मग अपॉइंटमेंट ऑफ स्टेट हेड्स असेल, म्हणजे सीएमचं जे अपॉइंटमेंट केलं जातं गव्हर्नरकडून, या सगळ्या गोष्टी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून घेतलेली. ज्युडिशरीचं जे स्ट्रक्चर आहे, जी हायरार्की आहे किंवा जे लीगल सिस्टम आहे, ते पण आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधूनच घेतलेलं आहे. त्यानंतर ते पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच पी-एस-सीज, हे पण आपण याच्यामधलं जे रिक्रुटमेंट आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होणारं, ते पण आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधूनच घेतलेलं आहे. नंतर येते गोष्ट एमर्जन्सी प्रोव्हिजन्सबद्दल. जे इनिशियल फ्रेमवर्क होतं क्रायसिस मॅनेजमेंटचं किंवा आपत्कालीन व्यवस्थापनाचं, एमर्जन्सी प्रोव्हिजन्स, हे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधूनच घेतलेलं आहे. आता बरेचसे स्टुडंट्स येतील आणि म्हणतील की गव्हर्नमेंटमध्ये
किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे एमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहे हे आपण जर्मनीपासून घेतलेले आहे. तर भाऊ जर्मनीपासून आपण काय घेतलेलं आहे? जर्मनीपासून आपण जे सस्पेन्शन होतं आपल्या फंडामेंटल राईट्सचं एमर्जन्सी प्रोव्हिजन्सच्या टाईममध्ये किंवा नॅशनल एमर्जन्सीच्या वेळेस, ते आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. इथे आपण एमर्जन्सी प्रोव्हिजन्स घेतलेले आहे. म्हणजे जे इनिशियल फ्रेमवर्क होतं क्रायसिस मॅनेजमेंटचं किंवा आपत्कालीन व्यवस्थापनाचं, ते आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून घेतलं होतं. अप्रॉक्सिमेटली 60 किंवा 65% ते 70% जो हिस्सा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा किंवा संविधानाचा, तो आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून घेतलेला आहे. तर या सगळे फीचर्स आपण एका प्रकारे बॉरो केले किंवा अडॉप्ट केले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून, म्हणजे एका सिंगल सोर्समधून. त्यानंतर येते की ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन किंवा यूकेच्या कॉन्स्टिट्यूशनपासून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या. सगळ्यात मोठी जी गोष्ट आपण अडॉप्ट केली आहे किंवा बॉरो केली आहे दॅट इज वेस्टमिनिस्टर मॉडेल. वेस्टमिनिस्टर मॉडेल्सला आपण 2-3 गोष्टींमध्ये एका प्रकारे डिवाइड करू शकतो. एक आहे बायकॅमरलिझम. बायकॅमरलिझममध्ये काय असते की 2 हाऊसेस असतात. एक असतं अपर हाऊस आणि एक असतं लोअर हाऊस. त्यालाच आपण लोकसभा आणि राज्यसभा बोलतो. म्हणजे लोअर हाऊसला आपण लोकसभा बोलतो, अपर हाऊसला आपण राज्यसभा बोलतो. तर हे एक आपण घेतलंय वेस्टमिनिस्टर मॉडेलमध्ये. म्हणजेच इन शॉर्ट आपण पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं जे मॉडेल आहे ते ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. तर इंडियानी वेस्टमिनिस्टर मॉडेल अडॉप्ट केलं. म्हणजेच पार्लिमेंटरी अकाउंटेबिलिटीला आपण प्रायोरिटी दिली. सोबतच पार्लिमेंटरी गव्हर्नमेंटचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेलं आहे. या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह जो आहे तो लेजिस्लेचरसाठी एका प्रकारे रिस्पॉन्सिबल राहतो, म्हणजे लॉ मेकिंगसाठी. रूल ऑफ लॉ आपण घेतलेला आहे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासूनच. म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर लॉ किंवा मग इक्वॅलिटी ऑफ ऑल बिफोर लॉ, म्हणजेच कायद्याचं राज्य जे आहे, ही संकल्पना पण आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासूनच घेतलेली. नंतर येते सिंगल सिटिझनशिप, म्हणजेच एक नागरिकता अक्रॉस स्टेट. कालच्या लेक्चर जर तुम्ही मिस केला असेल तर आजच्या संकल्पना तुम्हाला वाटेल की खूप ओव्हरव्ह्यू देतोय मी फक्त, पण कालचं लेक्चर स्किप नका करू. जर नसेल केलं तर करून घ्या. सिंगल सिटिझनशिपचा अर्थ काय होतो की महाराष्ट्रातला जो सिटिझन डोमेसाईल होल्ड करणारा किंवा रहिवासी आहे आणि इंडियाचा जो व्यक्ती, या दोघांमध्ये अंतर काय? काल पण आपण डिस्कस केलं होतं की भाऊ तू महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि इंडियाचा सिटिझन आहे. म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगळी नागरिकता आणि इंडियामध्ये वेगळी नागरिकता असं आहे का? की सेंटरसाठी वेगळी सिटिझनशिप आहे आणि स्टेटसाठी वेगळी सिटिझनशिप आहे? तशी संकल्पना नाही. तर सिंगल सिटिझनशिपची जी संकल्पना आहे ती आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासूनच घेतली आहे. नंतर येते कॅबिनेट सिस्टीम, जिथे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिनिस्टर्सबद्दल बोललं गेलं आहे, की मिनिस्टर्स जे आहे ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतील. ही जी संकल्पना आहे ती पण आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली. नंतर येते रिट्स आणि प्रिव्हिलेजेसबद्दल. लीगल प्रोटेक्शन आणि लेजिस्लेटिव्ह राईट्स जे आपण घेतलेलं आहे, ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन किंवा यूकेच्या कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेलं आहे. म्हणजेच जी रिट्सची संकल्पना आहे, ज्यावेळेस तुमच्या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होते, त्यावेळेस तुम्ही जेव्हा डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकता, ही संकल्पना आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली आहे. त्यानंतर ते युनायटेड स्टेट्सचं कॉन्स्टिट्यूशन किंवा यूएसएचं कॉन्स्टिट्यूशन आपण कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहे. यूएसएचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा संविधान आहे, त्यांनी आपल्याला एक फिलॉसॉफिकल कोअर प्रोव्हाईड केलेलं आहे. त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल लिबर्टीजचं प्रोटेक्शन कसं करता येईल त्याबद्दल डिस्कशन झालं. म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, ही जी संकल्पना आहे ती आपण युनायटेड स्टेट्स किंवा यूएसएच्या संविधानामधून घेतलेली आहे. फंडामेंटल राईट्स सारखी महत्त्वाची गोष्ट, म्हणजेच मूलभूत हक्कासारखी महत्त्वाची गोष्ट आपण यूएसएच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली आहे. या ठिकाणी सिव्हिल लिबर्टीज म्हणजेच सिव्हिल राईट्सबद्दल आपण बोललेलो आहे किंवा काही प्रकारच्या स्वातंत्र्याबद्दल बोललेलो, जे फक्त आणि फक्त सिटिझनसाठी किंवा नागरिकांसाठी असतील. त्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्स स्टडी करू, आपल्याला हे पण समजेल की काही राईट्स फक्त सिटिझनसाठी आहे, पण काही राईट्स सिटिझन्स आणि फॉरेनर्स दोघांसाठी पण आहे. नंतर येथे ज्युडिशियल रिव्ह्यूचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो आपण युनायटेड स्टेटपासून बॉरो केला आहे, म्हणजेच यूएसएच्या संविधानामधून बॉरो केला आहे. तर ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो आर्टिकल 13च्या अंडर येतो. आर्टिकल 13 काय बोलतं, की कोर्ट्सकडे पॉवर आहे एक्झामाइन करायची लेजिस्लेटिव्ह ॲक्टला. म्हणजे जे नवीन लॉ तयार होतील किंवा ॲक्ट्स तयार होतील, तर ज्युडिशियरीकडे पॉवर आहे, की ते जर अनकॉन्स्टिट्यूशनल असतील तर त्यांना व्हॉइड डिक्लेअर करणं. ते आपण ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये बघतो. ज्यावेळेस आपण ज्युडिशियरी बघू त्यावेळेस आपण याला पण डिटेलमध्ये स्टडी करू. पण आता समजणं काय गरजेचं आहे, की आपण युनायटेड स्टेटकडून ज्युडिशियल रिव्ह्यूसारखी प्रोसेस घेतलेली आहे. इंडिपेंडंट ज्युडिशियरीसारखी जी सिस्टम आहे ती पण आपण युनायटेड स्टेट्सकडून घेतलेली आहे. या ठिकाणी ज्युडिशियरी जी आहे ती एक्झिक्युटिव्ह पासून कंप्लीटली सेपरेट राहील. म्हणजे ज्युडिशियरी एक इंडिपेंडंट बॉडी आहे, एक्झिक्युटिव्ह एक इंडिपेंडंट बॉडी आहे. सोबतच आपल्याला माहिती आहे की लेजिस्लेचरसारखी पण एक बॉडी असते. नंतर येते इम्पीचमेंटची प्रोसेस. म्हणजेच प्रेसिडेंटला आपल्या पदावरून काढण्याचा जी प्रक्रिया आहे आणि जजेसला आपल्या पदावरून काढण्याची जी प्रक्रिया आहे, ती पण आपण युनायटेड स्टेट्सपासून घेतलेली आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ती खूप जास्त कठीण बनवण्यात आलेली, टफ बनवण्यात आलेली आहे. ज्याच्यावरून आपल्याला माहिती आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आपल्याला रिजिड बिहेवियर दिसतं, म्हणजेच कठोर. त्यासोबतच प्रिअम्बल किंवा प्रस्तावना जी आहे, त्याचं जे स्ट्रक्चर घेतलेलं आहे आपण, ते पण आपण एका प्रकारे युनायटेड स्टेटकडून घेतलेलं आहे.
तर आता बरेचसे स्टुडंट्स येतील इथे पण आणि म्हणतील की USSR कडून आपण घेतलेलं आहे किंवा मग फ्रान्सकडून आपण घेतलेलं आहे. तर फ्रान्स आणि USSR कडून आपण काही संकल्पना घेतलेल्या आहेत. जसं फ्रान्समधून आपण काही आयडियाज घेतलेल्या लिबर्टी, फ्रॅटर्निटी सारख्या. USSR कडून आपण जस्टिस घेतलेली आहे. इकॉनॉमिक जस्टिस आपण बोलतो, पॉलिटिकल जस्टिस बोलतो किंवा सोशल जस्टिस बोलतो. यासारख्या संकल्पना आपण USSR आणि फ्रान्सकडून घेतलेल्या आहे प्रिअम्बलमध्ये. पण प्रिअम्बलचं जे स्ट्रक्चर आहे, ते आपण USA कडून घेतलेलं आहे. म्हणजेच USAच्या संविधानाकडून घेतलेलं आहे आणि प्रिअम्बलला आपण सोल बोलतो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. जे एका प्रकारे इंट्रोड्युसरी स्टेटमेंट आहे. जिथे आपण स्टार्टिंग करतो संविधानाची एका प्रकारे. त्यानंतर येतात USSR आणि फ्रान्स हे 2 देश. तर USSR कडून आपण फंडामेंटल ड्युटीज सारखी संकल्पना घेतलेली आहे. म्हणजेच त्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या काय आहेत तर ते सिव्हिल ऑब्लिगेशन आहे. सिव्हिक ऑब्लिगेशन आहे. जे एका सिटिझनसाठी आहेत. जसं की नॅशनल फ्लॅगची रिस्पेक्ट करणं, ई-टी-सी. ही फंडामेंटल ड्युटीज आहे, ते आपण USSR कडून घेतलेलं आहे. त्यानंतर जस्टिसच्या ज्या आयडियाज आहेत, जसं की सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस, या सगळ्या आयडियाज आपण USSR या देशाकडून घेतलेल्या आहे किंवा याच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. त्यानंतर फ्रान्सचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामधून आपण रिपब्लिकसारखी आयडिया घेतलेली आहे, कन्सेप्ट. रिपब्लिकची जी कन्सेप्ट आहे ती. लिबर्टीच्या आयडियाज घेतलेल्या आहे, स्वातंत्र्याच्या. सोबतच इक्वॅलिटी म्हणजे समानताच्या आपण आयडियाज घेतलेल्या आहे. पॅटर्निटी म्हणजे बंधुत्वासारखे आपण आयडियाज घेतलेले आहे फ्रेंच रिव्हॉल्युशनमधून किंवा फ्रान्सच्या कॉन्स्टिट्यूशनमधून. कारण फ्रेंच रिव्हॉल्युशन जेव्हा झालं, त्यानंतरच एका प्रकारे फ्रान्सचं जे पहिलं संविधान आहे ते बनून रेडी झालं होतं. जिथे कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की एका प्रकारे बनली होती. नंतर मग परत काही ग्रुप्स त्या ठिकाणी तयार झाले. वेगवेगळे जे सपोर्टमध्ये होते कॉन्स्टिट्यूशनल मोनार्कीच्या किंवा त्याच्या विरोधात होते. त्यांच्यामध्ये फर्दर कॉन्फ्लिक्ट झाले. त्याचा फेज 2 झाला फ्रेंच रिव्हॉल्युशनचा आणि त्यानंतर एका प्रकारे फ्रान्सचं कॉन्स्टिट्यूशन तयार झालं किंवा डायरेक्टली डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाली. तर लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीच्या आयडियाज ज्या आहेत त्या इन्स्पायर्ड आहे फ्रॉम फ्रेंच रिव्हॉल्युशन आणि फ्रान्सचं कॉन्स्टिट्यूशन. तर फ्रेंच रिव्हॉल्युशन काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर एक हिंदीमध्ये आय थिंक मी 2 लेक्चर्स अपलोड केले. तिसरं लेक्चर पण येऊन जाईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. प्रिअम्बल जी आहे त्याचा आपण स्ट्रक्चर जे घेतलंय ते USA कडून घेतलंय जसं मी आत्ता आधीच बोललो होतो. त्यासोबतच फ्रान्सकडून आपण काही आयडियाज घेतल्या जसं की लिबर्टीची आयडिया, इक्वॅलिटीची आयडिया, फ्रॅटर्निटीची आयडिया आणि जी कन्सेप्ट आहे रिपब्लिकची, ती आपण फ्रान्सकडून घेतलेली आहे. USSR कडून आपण जस्टिस घेतलंय. म्हणजे जस्टिसच्या काही आयडियाज जसं की सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय. तर या ज्या संकल्पना आहेत त्या आपण USSR कडून घेतलेल्या आहे. सोबतच आपण काय घेतलेलं आहे फंडामेंटल ड्युटीजची कन्सेप्ट USSRच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली आहे. त्यानंतर येते आयर्लंड आणि कॅनडासारखे देश. तर आयर्लंडकडून आपण DPSP घेतलेलं आहे. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. हे आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून अडॉप्ट केलेलं आहे. DPSP कशासाठी युजफुल असते? वेलफेअर स्टेट बनवण्यासाठी. म्हणजेच कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी. जी कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे किंवा जी DPSPची संकल्पना आहे ती आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली आहे. सोबतच आपण जे प्रेसिडेंटचं इलेक्शन होते किंवा प्रेसिडेंटचं जे इलेक्शन मॉडेल आहे, मेथड आहे, ती आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली. सोबतच जे नॉमिनेशन होतं राज्यसभामध्ये, ते पण आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली. ही नॉमिनेशनची प्रक्रिया किंवा मग प्रेसिडेंटच्या इलेक्शनची प्रक्रिया, या आजच्या लेक्चरचा पार्ट नाही आहे. हे जे आपण बघू ते पार्लिमेंट या लेक्चरमध्ये बघू किंवा मग पार्लिमेंटरी प्रोसेसेस या लेक्चरमध्ये बघू. जे समोर चालून येणारच आहे. तर महत्त्वाची गोष्ट काय की आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण DPSP घेतलं. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, इलेक्शन ऑफ प्रेसिडेंटची आपण मेथड घेतली आणि सोबतच नॉमिनेशन ऑफ राज्यसभा आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलं. त्यानंतर येते कॅनडा. कॅनडामधून आपण एक संकल्पना घेतलेली आहे, जिथे जे सेंटर आहे त्याच्याकडे रिड्युसरी पॉवर असतील किंवा रेसिड्युअरी पॉवर्स असतील. म्हणजे सेंटर जास्त स्ट्रॉंग असेल. जी स्ट्रॉंग सेंटरची संकल्पना आहे किंवा मग फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरल फीचर विथ पॉवरफुल सेंट्रल अथॉरिटी जी आहे, ती संकल्पना आपण कॅनडाकडून घेतलेली. ज्यालाच आपण काय बोलतो क्वासी फेडरलिझम. ही क्वासी फेडरलिझमची संकल्पना आहे, ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. म्हणजे स्ट्रॉंग सेंटर विथ फेडरल फीचर्स. गव्हर्नर जी अपॉइंटमेंट होती स्टेट गव्हर्नरची बाय सेंटर, ही संकल्पना पण आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. आणि ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट जी आहे, ही पण संकल्पना आपण एका प्रकारे कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. तर ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट काय?
ज्यावेळेस प्रेसिडेंटला गरज असते ते एका प्रकारे सुप्रीम कोर्टकडून ॲडवायझरी घेऊ शकते कुठल्याही मुद्द्यावर किंवा बिलवर. ती जी संकल्पना आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. सोबतच काय गव्हर्नरचं जे अपॉइंटमेंट होतं सेंटरकडून, स्पेशली प्रेसिडेंटकडून होतं. डायरेक्टली बोलायचं झालं तर. ही पण संकल्पना आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. म्हणजे क्वासी फेडरल नेचर, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर बाय सेंटर आणि तिसरी ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. या 3 गोष्टी आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेल्या आहेत. नंतर येते ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी. तर ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून आपण कॉन्करंट लिस्ट घेतलेली. ज्यावेळेस आपण 7th शेड्यूल बघतो, तर 7th शेड्यूलमध्ये 3 लिस्टबद्दल आपण बोलतो. म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर बद्दल आपण जेव्हा बोलतो 7th शेड्यूलमध्ये, त्यावेळेस आपण एक स्टेट लिस्टबद्दल बोलतो, एक सेंटर लिस्टबद्दल बोलतो आणि तिसरी म्हणजे कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट लिस्टमध्ये असे मुद्दे असतात ज्याच्यावर स्टेट आणि सेंटर दोन्हीही एका प्रकारे लॉ मेकिंग करू शकतात किंवा डिसिजन्स घेऊ शकतात. म्हणजेच असे मॅटर्स ज्या ठिकाणी बोथ सेंटर आणि स्टेट लेजिस्लेट करू शकतात किंवा लॉ मेकिंग करू शकतात. ही जी संकल्पना आहे कॉन्करंट लिस्टची, ती आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली. नंतर येते फ्रीडम ऑफ ट्रेड. म्हणजेच व्यापार करण्याचं जे स्वतंत्र आहे ते आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेलं आहे. वेदर इट इज विदिन द स्टेट बॉर्डर ऑर आउटसाइड द बॉर्डर्स, अक्रॉस द बॉर्डर्स, ती संकल्पना आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली आहे. म्हणजे आतल्या आत अंतरिम होणाऱ्या ट्रेड किंवा स्टेटमध्ये होणारा ट्रेड, राज्यांमध्ये किंवा मग राज्याच्या बॉर्डरच्या बाहेर होणारा जो ट्रेड आहे, ही संकल्पना आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली आहे. परत जॉईंट सिटिंग एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जॉईंट सिटिंग कधी होते? ज्यावेळेस मेकॅनिझम जे आहे, जी जॉईंट सिटिंग आहे, ते एक असं मेकॅनिझम आहे, जे रिझॉल्व्ह करण्यासाठी यूज होतं ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक होतो किंवा दोन्ही हाऊसेसमध्ये कुठल्याही मुद्द्यावर सहमती नाही बनू शकत. अशा वेळेस जॉईंट सिटिंग अरेंज करण्यात येते. जॉईंट सिटिंग कोण अरेंज करते, कशासाठी करते, हे सगळं पार्लिमेंटरी प्रोसेसचा पार्ट आहे, जे आपण त्या लेक्चरमध्ये बघू. नाहीतर या लेक्चरची ड्युरेशन वाढून जाईल. फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉन्करंट लिस्ट आणि जॉईंट सिटिंग सारख्या संकल्पना आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनपासून अडॉप्ट केलेले आहे किंवा बॉरो केलेले आहे. नंतर येते जर्मनी. जर्मनीमध्ये एमर्जन्सी रिस्ट्रिक्शन्स आपण घेतलेले आहेत जर्मनीकडून. म्हणजेच एमर्जन्सी प्रोव्हिजन्स जे होते ते कुठे होते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मध्ये. एमर्जन्सी प्रोव्हिजन्स इथून पण आपण घेतलेले जर्मनी किंवा वेमारच्या कॉन्स्टिट्यूशनमधून. पर्टिक्युलरली स्पीकिंग, जर्मनीकडून आपण एमर्जन्सी प्रोव्हिजन्स कोणते घेतले होते? की फंडामेंटल राईट्सचं जे सस्पेन्शन होईल नॅशनल एमर्जन्सी लागल्यानंतर, राष्ट्रीय आणीबाणी किंवा आपत्काल ज्यावेळेस घोषित होतं, त्यानंतरच्या माणसाच्या फंडामेंटल राईट्स एका प्रकारे सस्पेंड केल्या जातात, रिस्ट्रिक्शन्स लादले जातात त्यांच्यावर. ते आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. हे कशासाठी करण्यात आलं होतं? की नॅशनल सिक्युरिटी बनली राहिली पाहिजे आणि एक्झिस्टिंग जे थ्रेड आहे किंवा एक्झिस्टेन्शियल जे थ्रेड आहेत त्यांना एका प्रकारे समोर जायला आसानी होईल त्यासाठी. तर फंडामेंटल राईट्स जे आहेत त्या सस्पेंड केल्या जाऊ शकतात कधी? नॅशनल एमर्जन्सी डिक्लेअर झाल्यानंतर. तर कालचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर तिथे खूप जास्त डिटेलमध्ये मी याबद्दल बोललो. पण तरी ड्रॉबॅकसाठी एक गोष्ट सांगतो की आर्टिकल 20 आणि 21 सोडून तुमच्या सगळ्या फंडामेंटल राईट्स सस्पेंड केल्या जाऊ शकतात नॅशनल एमर्जन्सीच्या वेळेस. ते आपण जर्मनीच्या संविधानाकडून घेतलेलं. नंतर येते साऊथ आफ्रिका आणि जापान. साऊथ आफ्रिकाकडून आपण हे घेतलेलं म्हणजे आर्टिकल 368, जिथे आपण अमेंडमेंटची प्रोसेस बोलतो. अमेंडमेंट काय करतं की संविधान किंवा एखाद्या डॉक्युमेंटला इव्हॉल्व करण्यामध्ये मदत करतं, अल्टरेशन करण्यामध्ये किंवा चेंजेस करण्यामध्ये त्यामध्ये. तर ही जी संकल्पना आहे अमेंडमेंटची, ती आपण घेतलेली आहे साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनपासून. जापानच्या कॉन्स्टिट्यूशनपासून आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ घेतलेलं आहे. ते इन्शुअर करतं की लीगल ॲक्शन्स जे आहे त्यांचं एक डिफाईन्ड स्टेटस असलं पाहिजे किंवा त्यांनी एक डिफाईन्ड स्टेटस फॉलो केलं पाहिजे. आतापर्यंत आपण 3 संकल्पना बघितल्या. एक आहे रूल ऑफ लॉ, जी आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली. दुसरी आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आणि तिसरी आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आपण जापानकडून घेतलेली आहे. ब्रिटिश पार्लिमेंटकडून किंवा कॉन्स्टिट्यूशनकडून आपण रूल ऑफ लॉ घेतलेला आहे आणि ड्यू प्रोसेस आपण घेतलेली आहे USA कडून. तर या तिन्हीमधला फरक काय तो पण आपण नंतर बघून घेऊ. पहिले आपण एकदा रिपीट करू. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण कोणकोणत्या संकल्पना घेतलेल्या आहेत भारतीय संविधानामध्ये. तर पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जी आहे किंवा पार्लिमेंटरी सिस्टीम जी आहे ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेलं आहे. रूल ऑफ लॉ आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेलं आहे. सिंगल सिटिझनशिप, कॅबिनेट सिस्टीम, बायकॅमरलिझम किंवा पार्लिमेंटरी प्रोसिजर्स, हे सगळं आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलेलं आहे. त्यानंतर ते USA कडून आपण, युनायटेड स्टेट्सकडून आपण फंडामेंटल राईट्स सारखी संकल्पना, ज्युडिशियल रिव्ह्यू सारखी संकल्पना, फेडरलिझम सारखी संकल्पना, रिटन कॉन्स्टिट्यूशन सारखी संकल्पना, इंडिपेंडंट ज्युडिशरी सारखी संकल्पना आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ सारखी संकल्पना USA कडून घेतलेली.
नंतर येते आयर्लंड. आयर्लंडकडून आपण DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे नॉमिनेशन होतं राज्यसभामध्ये ते, सोबतच प्रेसिडेंटचं जे इलेक्शन मेथड आहे ते आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. नंतर येते कॅनडा. कॅनडा स्ट्रॉंग सेंटरचे जे क्वासी फेडरल नेचर आहे ते आपण बॉरो केलेलं आहे कॅनडाकडून. रिसिड्युरी पॉवर्स जे आहे ते सेंटरकडे राहतील ते आपण बॉरो केलेलं आहे कॅनडाकडून किंवा कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून. गव्हर्नरचं जे अपॉइंटमेंट होतं सेंटरकडून ते आपण बॉरो केलेलं आहे कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनपासून. नंतर येते ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडून आपण कॉन्करंट लिस्ट बॉरो केलेली आहे. जॉईंट सिटिंगचं जे प्रावधान आहे ते आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलेलं आहे. ट्रेड आणि कॉमर्सचं जे फ्रीडम आहे ही संकल्पना पण आपण ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनपासून बॉरो केलेली आहे. नंतर येते जर्मनी. जर्मनीकडून आपण एमर्जन्सी प्रोव्हिजन्स किंवा रिस्ट्रिक्शन्स बॉरो केलेले आहे. म्हणजे जे सस्पेन्शन होईल व्यक्तीच्या फंडामेंटल राईटचं ड्युरिंग एमर्जन्सी सिच्युएशन ते आपण जर्मनीकडून बॉरो केलेलं आहे. USSR कडून आपण फंडामेंटल ड्युटीज, परत सोशलिस्टिक आयडियाज, 5 इयर प्लॅन सारखी संकल्पना, सोबतच जे जस्टिसचे 3 प्रकार आहे सोशियल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस, जे आपण सोशलिस्टिक आयडियामध्ये कन्सिडर करू. या 3-4 संकल्पना आपण एका प्रकारे USSRच्या कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलेलं आहे. त्या मागच्या स्लाइडमध्ये मेन्शन नव्हतं ते या स्लाइडवर मेन्शन आहे. तुम्ही नोट करत चला. फ्रान्सकडून आपण रिपब्लिक ही आयडिया घेतलेली आहे, कन्सेप्ट घेतलेली रिपब्लिकची. लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी सारख्या आयडियाज आपण फ्रान्सच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली. फ्रान्सच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे इक्वॅलिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटीच्या आयडियाज आहेत त्या कुठून आल्या? त्या एकतर अमेरिकन रेव्होल्यूशनमधून आल्या होत्या, नाहीतर मग फ्रेंच रेव्होल्यूशनमधून आल्या होत्या. म्हणजे फ्रेंच रेव्होल्यूशनमध्ये ज्या आयडिया आल्या त्या आल्या होत्या अमेरिकन रेव्होल्यूशनमधून, आणि अमेरिकन रेव्होल्यूशनच्या आयडियाज फ्रेंचच्या रेव्होल्यूशनमध्ये यूज झाल्या आणि तेच फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमध्ये समोर जाऊन यूज झाल्या, जे आपण बॉरो केल्यानंतर. नंतर येते साऊथ आफ्रिकाचं कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय घेतलेलं आहे? अमेंडमेंटची जी प्रोसिजर आहे ती आपण साऊथ आफ्रिकाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेली आहे. राज्यसभाचं ते इलेक्शन प्रोसिजर आहे किंवा मॉडेल आहे, मेथड आहे, ते आपण साऊथ आफ्रिकाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलेली आहे. ज्या गोष्टी मागच्या स्लाइडमध्ये नाही आहे ते या स्लाइडवर मी मेन्शन केलेलं आहे. नंतर येते जापानचं संविधान. जापानच्या संविधानाकडून आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ बॉरो केलेलं आहे. त्यानंतर येते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टकडून आपण फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरल स्कीम बॉरो केलेली. पब्लिक सर्व्हिस कमिशन्समध्ये जे एनरोलमेंट होईल सिव्हिल सर्वंट्सचं किंवा सिलेक्शन होईल ते आपण बॉरो केलेलं आहे. गव्हर्नरचं ऑफिसचे कोणकोणते रोल्स राहील ते आपण बॉरो केलेले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 कडून. एमर्जन्सी प्रोव्हिजन्स म्हणजे बेसिक जो क्रायसिस मॅनेजमेंट होतं त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून बॉरो केलेलं आहे. तर हे होते सगळे बॉरोइंग फीचर्स. मग आता काही गोष्टी अशा येऊन जातात जे आपण बोललो होतो की आपण नंतर समोर डिस्कस करू. पहिली गोष्ट आहे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉचा अर्थ काय होतो? रूल ऑफ लॉ जे आहे ते बोलतं की लॉ जो आहे, जो कायदा आहे तो सुप्रीम आहे. सगळे कायद्यासमोर समान आहेत, इक्वल आहेत. आणि हा जो कन्सेप्ट आहे आपण ब्रिटनच्या पार्लिमेंटकडून किंवा ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून अडॉप्ट केलाय किंवा बॉरो केलाय. हे काय सांगतं की लॉ जो आहे तो सुप्रीम आहे आणि लॉ समोर इक्वॅलिटी असली पाहिजे. म्हणजेच कायदा जो आहे तो सर्वोच्च आहे आणि कायद्यापुढे सगळे समान आहे. आणि मेन एक गोष्ट, इक्वॅलिटी बिफोर लॉचं सगळ्यात जास्त डिस्कशन केशवानंद भारती केसमध्ये झालं होतं. आणि तिथे पण हे वर्डिक्ट आलं होतं की लॉ जो आहे तो सगळ्यांपेक्षा वरती आहे किंवा सुप्रीम आहे. त्यानंतर येतो प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ काय बोलते की कायद्याने ठरवलेल्या प्रक्रिया ज्या आहे ती पाळली पाहिजे. म्हणजे इथे व्यक्तीच्या लिबर्टीबद्दल जास्त डिस्कशन केलं जातं किंवा या ठिकाणी फोकस केला जातो. ही जी संकल्पना आहे आपण जापानकडून बॉरो केलेली आहे. त्याचा अर्थ काय होतो? कायद्याने ठरवलेली प्रक्रिया पाळली आहे का हे चेक करणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर डिटेन्शन होत असेल, त्याची गिरफ्तारी होत असेल, त्याला पकडून घेऊन जात असतील पोलीस कोणत्या गुन्ह्यामध्ये, तर त्यावेळेस त्याची लिबर्टीचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे, त्याच्या स्वातंत्र्याचा. आणि त्याला डिटेन करताना जी प्रोसेस आहे, ती पाळली आहे का? ते चेक करणं काम होतं एका प्रकारे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉचं. आणि याची जे केस होतं, ते होतं ए.के. गोपालन केस. तिथे प्रोसिजर जे आहे ते फॉलो केलं पाहिजे कोणाला डिटेन करताना, त्याबद्दल निर्णय देण्यात आला होता. त्यानंतर येते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. जी आपण USA कडून फॉलो केलेली आहे. म्हणजेच रूल ऑफ लॉमध्ये आपण काय बघितलं? रूल ऑफ लॉमध्ये आपण बघितलं की कायदा जो आहे, तो सर्वोच्च आहे, म्हणजे सुप्रीम आहे. त्यानंतर आपण बघितलं प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. तिथे आपण काय चेक केलं, की एखाद्याला जर डिटेन केलंय, तर तिथे जी प्रक्रिया आहे किंवा जी प्रोसेस आहे
ती फॉलो केली आहे का? पण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय चेक करतं? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण USA कडून बॉरो केलेलं आहे. म्हणजेच USAच्या कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलेलं आहे. ते हे चेक करतं, की जी प्रक्रिया आणि कायदा आहे, म्हणजे प्रोसेस प्लस लॉ जे आहे, ते दोन्ही पण न्याय प्रदान करताय की नाही किंवा वाजवी आहेत का? म्हणजेच फेअर आहेत का? म्हणजेच बोथ लॉ आणि प्रोसिजर जी आहेत, त्याची फेअरनेस चेक करतो एका प्रकारे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि मेनका गांधी केस जी झाली होती 1978 मध्ये, तिथे लिबर्टीबद्दल जे बोलण्यात आलं होतं किंवा आर्टिकल 21 बद्दल जे बोलण्यात आलं होतं एका प्रकारे, त्याच्याबद्दल डिस्कशन झालं. जिथे प्रोसिजर आणि लॉ मस्ट बी फेअर हे व्हर्डिक्ट आलं होतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं डिटेन्शन करताना किंवा त्याच्यावर काही निर्बंध लादताना किंवा एखादा कायदा बनवल्यानंतर तो कायदा फेअर पण असला पाहिजे आणि प्रक्रिया जी असेल त्याची ती पण फेअर असली पाहिजे. म्हणजेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये काय बोललं गेलंय, की कायदा फेअर असणं गरजेचं आहे आणि प्रक्रिया पण फेअर असणं गरजेची आहे, वाजवी असणं गरजेची आहे. तर या संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्या होत्या. आता परत आपण मेन टॉपिकवर येऊ, की आपण कोणकोणत्या देशांकडून किती पर्सेंट बॉरो केलेलं आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासून आपण 60% जवळपास फीचर्स बॉरो केलेले. त्यानंतर येते ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडून आपण जवळपास 15% फीचर्स बॉरो केलेले. US कॉन्स्टिट्यूशनकडून जवळपास 10% फीचर्स आपण बॉरो केलेले. आणि बाकी ग्लोबल जसं की आयर्लंड झालं, USSR झालं, फ्रान्स झालं, जर्मनी झालं, जापान झालं, यासारख्या देशांकडून आपण जवळपास 15% बॉरोइंग केलेली आहे. साऊथ आफ्रिका. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासून 60% आपण बोलतोय किंवा एखादी बुक बोलते जी मी फॉलो करतो. काही ठिकाणी तुम्हाला हा आकडा 65 to 70% पण दिसेल. आता आपल्याला एक्झाममध्ये पर्सेंटेज तर विचारणार नाहीये, की किती पर्सेंट? होऊ शकते, की सगळ्यात जास्त पार्ट कोणत्या देशांकडून आपण बॉरो केलंय? तर उत्तर काय येईल? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून बॉरो केलंय. नंतर ही ऑर्डर राहील अरेंज करण्याची. सो हे होते सगळे बॉरोइंग फीचर्स. आपण काय-काय बघितलं एकदा क्विक रिकॅप करू. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण कोणकोणत्या गोष्टी बॉरो केल्या ते बघितलं. USAच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय-काय बॉरो केलं ते बघितलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधून आपण 60%च्या जवळपास बॉरोइंग केलेली आहे. त्यासोबतच आपण जापानकडून काही कन्सेप्ट बॉरो केलेले आहे. साऊथ आफ्रिकाकडून काही कन्सेप्ट बॉरो केलेले आहे. सोबतच आपण जर्मनीकडून इमर्जन्सी प्रोव्हिजन्सच्या टाईममध्ये जी व्यक्तीच्या फंडामेंटल राईट्स सस्पेंड होतात ती संकल्पना बॉरो केलेली आहे. सोबतच आपण ऑस्ट्रेलियाकडून ट्रेडबद्दल, कॉन्करंट लिस्टबद्दल आणि जॉइंट सिटिंग सारख्या संकल्पना बॉरो केल्यात. अजून फ्रान्समधून आपण रिपब्लिक सारखी संकल्पना बॉरो केलेली आहे. त्यासोबतच लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्वॅलिटी सारख्या आयडियाज बॉरो केलेल्या आहेत. त्यानंतर येतो देश आपला USSR. USSRकडून आपण फंडामेंटल ड्युटीज बॉरो केलेल्या आहे. सोशलिस्टिक आयडियाज बॉरो केलेले आहे. 5 इयर प्लॅन आपण बॉरो केलेला आहे. 5 इयर प्लॅन सोबतच सोशलिस्टिक आयडियाजबद्दल जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, तर आपण जस्टिसबद्दल बोललोय. म्हणजेच न्यायाबद्दल. तर कोणकोणत्या टाईपच्या न्यायाबद्दल? एक आहे सोशल जस्टिस, एक आहे इकॉनॉमिकल जस्टिस आणि तिसरी आहे पॉलिटिकल जस्टिस. तर इतक्या सगळ्या देशांकडून आपण ज्यावेळेस वेगवेगळे फीचर्स बॉरो केले, तेव्हा भारताचं महान संविधान तयार झालं. तर इतकं सोपं नव्हतं भारताचं संविधान बनवणं. आपण बरेचसे स्ट्रगल केले. तेव्हा कुठे आपलं संविधान बनवून रेडी झालं. आपण इतक्या साऱ्या देशाचा मजकूर त्या ठिकाणी ॲड केला. जगभर फिरून आपण ट्राय केलं, की जितक्या ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, तितक्या आपल्या देशाच्या संविधानामध्ये इन्क्लूड करण्यात येईल. साऊथ आफ्रिकाकडून आर्टिकल 368 म्हणजेच आपलं अमेंडमेंटची प्रोसेस आपण घेतली होती. जापानकडून आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही प्रोसेस घेतली होती. USA कडून आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश सॉरी जापानकडून आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ ही प्रोसेस घेतली होती आणि USA कडून आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही प्रोसेस घेतली होती. ड्यू प्रोसेस, रूल ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे सगळं काय आहे, ते आपण मागच्या स्लाईडमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. सो थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.